धन्यवाद मॅडम. आपण सगळेजण प्रार्थना करणार आहोत. त्यासाठी ताट बसायचं आहे. जिथे बसलेले असाल त्या ठिकाणी ताट बसायचं आहे. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे बंद करून घ्यायचे आहेत. संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्रावर केंद्रित करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपण ज्या परमेश्वराला मानत असाल त्या परमेश्वराचं ध्यान करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पूर्ण एकाग्रतेने आपण करणार आहोत. त्रिवार ओंकार, त्यानंतर पतंजली नमन आणि गुरुवंदना. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुवे नमः। गुरुवे नमः। दोन्ही हातांची ओंजळ सावकाश आपल्या डोळ्यांवर घ्यायची आहे. हातांच्या ओंजळीत रिलॅक्स बसायचंय. हरिओम. हरि ओम. सर्वप्रथम मी प्राध्यापक पंकज खासबागे आपल्या या ठिकाणी सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आणि गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. युवा कीर्तनकार नम्रता वासुदेवराव गणोरकर या चांदूरबाजार तालुक्यातील सोनोरी या गावचे रहिवासी. खरं सांगायचं झालं तर माझ्या गावातील आणि माझी एक छोटी बहीण आज आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे. ताईंचं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणि भक्तीच्या क्षेत्रामध्ये त्यांची आवड, तसेच संत साहित्यामध्ये त्यांचे वाचन हे त्यांचे निरंतर सुरू आहे. त्याचबरोबर त्यांचे संस्कृत विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेले आहे. सध्या त्या BEd करीत आहे आणि एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी आज जे प्राप्त केलेलं आहे युवा कीर्तनकार, हे आज आपल्याला माहिती आहे की आपण सुद्धा एक शिक्षक आहोत सर्व, की कोणासमोर उभं राहून आपलं ज्ञान देणे
ही खूप मोठी गोष्ट असते आणि ताईंनी ते साध्य केलेलं आहे आणि त्याच त्यांच्या ज्ञानाचा ओसा, ज्ञानाची गंगा घेऊन त्या आज आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे. त्याचबरोबर आपणास माहितीच आहे, खानदेश ही संतांची भूमी आहे. संत मुक्ताबाई या आपल्या मातीतील एक संत आणि संत साहित्य आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी लाभलेलं आहे. त्या संत साहित्याच्या परंपरेमध्ये एमजे कॉलेज सुद्धा एक चांगलं दालन या ठिकाणी आहे. एमजे कॉलेजचं सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी या ठिकाणी उपस्थित सर्व लोक आपल्याशी जुडलेले आहेत. काही नवीन लोक असतील. सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी हे एक केसी सोसायटीचे जे अध्यक्ष आहेत, त्यांचा जो दूरदृष्टिकोन आहे, त्यांची जी अध्यात्माबद्दलची जी आवड आहे किंवा त्यांची जी योगाबद्दलची जी आस्था आहे, त्यांच्या विचारातून 2005 साली प्रज्ञावंत नंदकुमारजी बेंडाडे यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या आशीर्वादाने हे डिपार्टमेंट निरंतर कार्य करत आहे. आज सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी मध्ये सर्टिफिकेट, डिप्लोमा इन योगिक सायन्स तसेच नॅचरोपॅथी विशेष करून या ठिकाणी उपलब्ध आहे. योग शिक्षक जो डिप्लोमा आहे, आपण 2 विद्यापीठाशी जुडलेला आहोत. कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी च्या अंतर्गत आपले कोर्सेस चालतात. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाअंतर्गत सुद्धा आपण या ठिकाणी कोर्सेस चालवतो. त्यामध्ये योग शिक्षक डिप्लोमा असेल, हा ओपन युनिव्हर्सिटीचा डिप्लोमा चांगल्या प्रमाणात आपण या ठिकाणी चालू आहे. मागल्या वर्षी 80च्या जवळपास विद्यार्थी आपले या ठिकाणी प्रवेशित होते. त्याचबरोबर BA इन योगिक सायन्स, ME इन योगिक सायन्स हे सुद्धा कोर्सेस चांगल्या प्रमाणात या ठिकाणी आपले चालत आहे. दरवर्षी आपल्या इथे जी आपली विद्यार्थी संख्या आहे ती नेहमीच आपली पूर्ण पातळी पूर्ण केलेली असते आपल्याची विद्यार्थी संख्येची. आणि आता सध्याच्या घडीला सगळ्या कोर्सेसला ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे. आणि हे सगळं करण्यामागचा उद्देश एकच आहे की जो प्रज्ञावंत नंदकुमारजी बेंडाळे यांचा जो उद्देश आहे तो समाजापर्यंत पोहोचवायचा आहे. त्यांचं जे माध्यम आहे ते सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी आहे. त्याचबरोबर मुजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SN भारंबे सर, त्यांच्या सुद्धा संकल्पनेतून हे कार्य निरंतर सुरू असते. तसेच आमचे गुरुवर्य डॉक्टर देवानंद सोनार सर हे या विभागाची जी धुरा आहे आपल्या खांद्यावर घेऊन निरंतर हा रथ जो आहे ते त्यांच्या ज्ञानाने या ठिकाणी ओळख असते आणि आम्हाला सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करत असते. आणि त्याच कडीमध्ये आज नम्रताताई आपणास या ठिकाणी त्यांच्या ज्ञानाची जी गंगा आहे ती आपल्यापर्यंत घेऊन आलेली आहे. आणि आपण नेहमीच सगळेजण विद्यार्थी म्हणून त्याला नेहमीच त्याचं रसपान आपण करत असतो. आज सुद्धा ताई आपला गुरु परंपरेबद्दल किंवा गुरु पौर्णिमेनिमित्त आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो आणि सूत्र ज्योती मॅडमांकडे सुपूर्द करतो. हरिओम.
सर्वांना रामकृष्ण हरी. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आनंदी वल्लभम. नमो सद्गुरु तुकया ध्यानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ध्यानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. सयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. आज या ठिकाणी सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. गुरुपौर्णिमा म्हटलं की सर्व साधकांकरिता एक विशेष पर्वणी असते आणि ही पर्वणी सर्व साधक वृंद आपण सर्व मोठ्या उत्साहाने ती साजरी करीत असतो. त्याचा आनंद आपण सर्व घेत असतो. मग आज या ठिकाणी आपण ही गुरुपौर्णिमा साजरी करण्याकरिता आणि श्री गुरूंची सेवा करण्याकरिता म्हणून गुगल मीटच्या माध्यमातून सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. वारकरी संप्रदायाचे गुरु जर कोण असेल तर ते आहेत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य आदिनाथ भगवान अर्थात शंकर भगवान जे आहेत ते वारकरी संप्रदायाचे गुरु आहेत. आणि सर्व संप्रदायाचं जे मूळ तत्व आहे, सर्व संप्रदायाचे जे मूळ गुरु आहेत ते विष्णू भगवान आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळ जेथून या, जिथून संपूर्ण संप्रदायाचं मूळ आहे ते आहे भगवान विष्णू. आणि भगवान विष्णूंनी सुद्धा आपल्याला उपदेश केलेला आहे, तेव्हा भगवान सुद्धा आपले श्री गुरु आहेत. तसं तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. किंवा गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव दुजा पाहता नाही त्रैलोकी. याप्रमाणे गुरुच देव आहेत आणि देवच श्री गुरुच्या रूपात अवतरित होतात समाजाच्या कल्याणाकरिता. आज या ठिकाणी आपण जी गुरुपौर्णिमा साजरी करतो त्याला व्यास पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं. हे व्यास पौर्णिमा का म्हटलं जातं तर आजच्या पौर्णिमेच्या दिवशी श्री व्यासांचा जन्म झालेला होता. आणि श्री व्यास जे आहेत ते विष्णू भगवंताच्या 24 अवतारामध्ये आपणा सर्वांना परिचित आहे. त्या 24 अवतारामध्ये जो 17वा अवतार आहे, त्या 17वा अवतार जो आहे तो 17वा अवतार म्हणजे श्री व्यासदेवांचा अवतार आहे. आणि या अवतारामध्ये त्यांनी जगत उद्धाराकरिता विलक्षण अशी रचना केलेली आहे. ही रचना म्हणजे त्यांनी वेदाचे 4 भाग केलेत, ब्रह्मसूत्रासारख्या ग्रंथाची रचना केली, महाभारताची रचना केली, अनेक पुराणांची त्यांनी रचना केली आणि असं संपूर्ण वाङ्मय त्यांनी आपल्या पुढे प्रस्तुत केलं. अशा अनेक ग्रंथांची त्यांनी रचना केली. तेव्हा माऊली म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की आपल्यापर्यंत आलेलं जे ज्ञान आहे ते संपूर्ण ज्ञान जे आहे ते व्यासांचं उच्चिष्ट आहे, व्यासांचं उष्ट असं ते ज्ञान आहे. आणि त्या व्यासांनी आपल्यापर्यंत हे संपूर्ण वाङ्मय पोहोचवलं, हे संपूर्ण ज्ञान त्यांनी आपल्याला प्राप्त करून दिलं. तेव्हा त्यांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत आणि त्या उपकारातून उतराई होण्याकरिता म्हणून आपण त्यांचं पूजन करणं हे महत्वाचं आहे. त्या ऋणातून उतराई होण्याकरिता त्यांची कृतज्ञता व्यक्त करणं हे महत्वाचं आहे. म्हणून आपण आजच्या दिवशी जी गुरुपौर्णिमा साजरी करतो त्याला व्यास पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं. श्री व्यासांनी धर्मग्रंथाचा प्रसार केला, धर्मशास्त्राचा प्रसार केला आणि संपूर्ण जे शास्त्र आहे ते जगाच्या समोर मांडलं. आणि म्हणून प्रत्येक जण जेही त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांचं हे वाङ्मय जेवढे जेवढे लोक आहेत ते
शास्त्र सांगण्याचा प्रयत्न करतात, वेदांत सांगण्याचा प्रयत्न करतात, पुराण सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यांना सुद्धा व्यास म्हटलं गेलं. आणि एवढंच नाही तर ही सांगणारी जी मंडळी आहे, ती सांगणारी मंडळी ज्या व्यासपीठावर, ज्या आसनावर बसते, त्या आसनाला व्यासपीठ असं नाव दिलं गेलं. व्यास या शब्दाचा अर्थ होतो विस्तार, आणि व्यासांनी या धर्मशास्त्राचा विस्तार केलेला आहे. काही वर्ण आहेत, ओष्ठ वर्ण आहेत, मूर्धन्य वर्ण आहेत, तालव्य वर्ण आहेत, दंत वर्ण आहेत, कंठ वर्ण आहेत. तर तसं ओष्ठ वर्ण अर्थात श्री व्यासांच्या मुखातून निघालेलं जे वाङ्मय, श्री व्यासांच्या ओठातून निघालेलं जे वाङ्मय, त्याला ओष्ठ असं म्हटलं जातं. परंतु त्याचा अपभ्रंश झाला आणि पुढे तो शब्द उष्ट म्हणून प्रचलित झाला. आणि हे उष्ट व्यासांचं संपूर्ण वाङ्मय आपल्यापर्यंत आलं, आणि हे संपूर्ण वाङ्मय आपण विकसित करीत असतो, सगळ्यांकडे त्याचा प्रचार प्रसार करीत असतो, आपल्या जीवनामध्ये ते ज्ञान आपण उतरवित असतो. तेव्हा व्यास हे श्रीगुरु आहेत, आणि म्हणून हे ज्ञान, त्यांची जागा चालविणारे जे आहेत ते सुद्धा श्रीगुरु आहेत. म्हणून त्यांना नमन करणं हे गरजेचं आहे, महत्वाचं आहे. म्हणून आपण आज ही गुरुपौर्णिमा साजरी करीत असतो. गुरु म्हणजे काय? तर गु शब्द स्कंधकारः स्यात्, ऋ शब्दस्त निरोधकः, अंधकार निरोधित्वात् गुरुरित्याभिधीयते. गु म्हणजे अंधकार आणि ऋ म्हणजे निरोधक, अर्थात अंधकाराचा नाश करणारे जे आहेत त्यांना गुरु म्हणतात. श्री गुलाबराव महाराजांच्या साधुबोध ग्रंथामध्ये मनुष्याचे उपदेशक कोण आहेत आणि ते उपदेशक किती आहेत ते गुलाबराव महाराज सांगतात. तर गुलाबराव महाराज म्हणतात, विशेष धर्मतत्वाकरिता श्रीगुरु हे आपले उपदेशक आहेत. सामान्य धर्मतत्वाकरिता शास्त्र हे आपले उपदेशक आहे, आणि व्यवहाराकरिता लोक हे आपले उपदेशक आहे. असे 3 उपदेशक त्यांनी सांगितले आहे. एक शास्त्र, दुसरे श्री गुरु आणि तिसरे लोक, असे 3 उपदेशक त्यांनी सांगितले. ज्या वेळेला आपण जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर आपले प्रथम गुरु जे असतात ते आपले आईवडील असतात. आणि या आईवडिलांबद्दल बोलत असताना तुकाराम महाराज म्हणतात, हित नाही ठावे जननी जनका, दाविला लौकिकाचारतीही. अर्थात काय होतं, आई वडिलांना आपलं हित कशात आहे हे माहीत नसतं. व्यवहारातलं हित ते उत्तमरित्या सांगू शकतात, परंतु आध्यात्मिक जे हित आहे ते हित त्यांना माहिती नसतं. तेव्हा ते हित ते आपल्या मुलांचंही करू शकत नाही. मग आई वडील आपल्याला व्यवहार शिकवतात, कशा प्रकारे आपण व्यवहारात वागायचं, बोलायचं, चालायचं, कशा प्रकारे आपण व्यवहार करायचा, समाजात कसं वावरायचं, हे सामान्य ज्ञान आपल्याला आई वडिलांकडून मिळतं. मग त्यानंतर आपण थोडे मोठे होतो, आणि मोठं झाल्यानंतर आपला प्रवेश शाळेमध्ये होतो. शाळेत झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला शिक्षक मिळतात, आणि ते शिक्षक आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात, आपल्याला शिकवितात. मग शिक्षकांनी दिलेलं ज्ञान सुद्धा व्यवहारिक ज्ञान आहे, जे आपल्याला व्यवहाराकरिता कामाला येतं. परंतु आध्यात्मिक गुरु एक आपल्या जीवनाचं परम कल्याण काय आहे त्या परम साध्यापर्यंत पोहोचण्याकरिता एक विशिष्ट गुरुची गरज असते. आपल्याला माहिती आहे दत्तात्रेयांनी 24 गुरु केलेत. त्यामध्ये पृथ्वी, तेज, वायू, आकाश, रवी, चंद्र, सूर्य, पतंग, भुंगा, बालिका, कुमारी, असे अनेक 24 त्यांनी गुरु केले. तिथून ज्या गोष्टीमधून त्यांना जो गुण भेटला तो त्यांनी तिथून घेण्याचा प्रयत्न केला. जो जयाचा घेतला गुण, तो म्या गुरु केला जाण. जिथे जिथे त्यांना काहीतरी गुण सापडला ते त्यांनी गुरु केलं. मग आता एक प्रश्न आपल्यालाही निर्माण होत असेल, आणि गुलाबराव महाराजांच्या साधुबोध ग्रंथामध्ये फार सुंदर एका व्यक्तींनी प्रश्न केला. ते महाराजांना विचारतात की सर्वच पदार्थ जर आपल्याला गुण प्राप्त करून देऊ शकतात,
तर मग गुरुचं बंड कशाकरिता हवं? सर्वच पदार्थांपासून आपण जर गुण मिळवू शकतो तर मग गुरु कशासाठी हवा आपल्याला? विशिष्ट गुरु करण्याची गरज काय? तेव्हा गुलाबराव महाराजांनी जे उत्तर दिलं ते उत्तर फार सुंदर आहे. गुलाबराव महाराज म्हणतात, जे गुरु आहेत ते शिक्षक आहेत, ते आपल्याला शिकवितात. पण जे सृष्ट पदार्थ आहेत, जे सृष्टीतील अनेक इतर पदार्थ आहेत, ते पदार्थ आपल्याला शिकवित नाही. मग त्यांच्या ठिकाणी असलेला जो गुण आहे तो गुण आपल्याला वेचून घ्यावा लागतो आणि तो गुण वेचून घेण्यासाठी आपल्या बुद्धीची कुशलता लागते. मग जिथे आपली बुद्धी कुंठित होते तिथे श्री गुरूंची कुशलता लागते, असं उत्तर श्री गुलाबराव महाराज देतात. ईश्वर दृष्टीने सर्व पदार्थांना नमस्कार करायचा, यात काही प्रत्यय नाही, काही अडचण नाही. आपण इतर पदार्थांनाही ईश्वर दृष्टीने नमस्कार करणं काही अडचण नाही, पण ही ईश्वर दृष्टी आपल्या ठिकाणी दृढ करणारे हे सद्गुरू आहेत, श्रीगुरु आहेत, म्हणून आपण श्रीगुरूंची वंदना करीत असतो. गुलाबराव महाराज म्हणतात, तात्पर्य सृष्ट पदार्थाच्या बरोबरीने आपण श्री गुरूंना घेऊ शकत नाही आणि तसं करणं हे मूर्खपणाचं आहे. कारण सृष्ट पदार्थामध्ये गुण घ्यावेत हे सांगणारे सुद्धा श्रीगुरु आहेत, हे सांगणारे शास्त्र आहेत. म्हणून विशिष्ट सद्गुरूंची गरज असते. परमार्थामध्ये आपल्याला परमात्मा प्राप्तीपर्यंत पोहोचण्याकरिता साधक जे काही प्रयत्न करतो ते प्रयत्न त्याने आपल्या स्वबळाने कितीही केले, आपल्या स्वबळाने त्याने कितीही परमार्थ कडेला नेण्याचा प्रयत्न केला तरी तो जात नाही. मग अशा वेळेला त्याच्या आत्मिक बळाबरोबर सातत्य, निष्ठा याच्या जोरावर चालू केलेली जी साधना आहे, त्या साधनेला कोणाच्या तरी कृपेची जोड लागते आणि ती जोड असते, ती कृपा असते श्री सद्गुरूंची आणि भगवंताची. अध्यात्म म्हणजे काय? तर दोन गोष्टींना जिथं जोडल्या जातं त्याला अध्यात्म म्हणतात. अर्थात जीवाला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख होणं, जीवाला आपल्या आत्मस्वरूपाची ओळख होणं, आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होणं, त्याला अध्यात्म म्हणतात. आणि यालाच भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये भगवान कृष्ण योग सुद्धा म्हणतात. जिथे दोन गोष्टी जोडल्या जातात त्याला योग सुद्धा म्हटलं गेलं. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. जीव आणि परमात्मा यांच्या समत्वाला योग असं म्हणतात, आपल्याला माहिती असेल. तेव्हा या योग माध्यमातून आपण त्या सोहम तत्वापर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत असतो. सोहम म्हणजे काय? तर ते मी आहे, ते ब्रह्म मी आहे, अहम ब्रह्मास्मी, सर्वम खल्विदम ब्रह्म. या बोधावर आरूढ होण्याकरिता आपण अनेक मार्गांचा वापर करतो. त्यामध्ये कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, उपासना मार्ग, योग मार्ग, भक्ती मार्ग, असे अनेक मार्ग आहेत. मग यामध्ये सगळ्यात सोपा जर कुठला मार्ग असेल तर तो आहे भक्ती मार्ग. इतर मार्गामध्ये फार अडचणी आहेत, अवघड असे ते मार्ग आहेत, परंतु सुलभ असा मार्ग आहे भक्ती मार्ग. मग या तत्वापर्यंत पोहोचण्याकरिता, सोहम या पदापर्यंत पोहोचण्याकरिता आपल्याला श्रीगुरूंची गरज असते. तेव्हा श्रीगुरु काय करतात? तर श्रीगुरु जे आहेत त्यांचा एक हात आपल्या शिष्याच्या हातात, भगवंताच्या हातात असतो. ते भगवंताच्या दरबारात आपल्या शिष्याची वकिली करतात आणि आपल्या शिष्याला भगवत प्राप्ती करून देतात. माऊली म्हणतात, तैसे हरपले आपण पै पावे, ते संताते पाहता दिवसावे, म्हणून वाणावे ऐकावे तेची सदा. काय करतात श्री गुरु? तर आपल्या शरीरातील हरवलेली आपलीच आत्मस्वरूप वस्तू आपल्याला शोधून देतात. हे श्रीगुरूंचं सामर्थ्य आहे. आणि माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर वर्णन करतात. मावळवीत विश्वाभासू, नवल उदयला चंडांशू, अद्वयाब्जिनी विकासू बंधू आता. अर्थात जो भौतिक सूर्य आहे, तो भौतिक सूर्य ज्या वेळेला उदयाला येतो आणि तो भौतिक सूर्य उदयाला आल्यानंतर संपूर्ण जगत आपल्याला दाखवितो.
त्याप्रमाणे ज्या वेळेला गुरुरूपी सूर्य जन्माला येतो, गुरुरूपी सूर्य ज्या वेळेला उदयाला येतो, त्यावेळेला तो आपल्याला जगत दाखवत नाही, तर हे संपूर्ण जगत घालवितो. म्हणजे तो सर्वत्र परमेश्वर प्रतीतीला आणून देतो. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, हे माऊलींबद्दल जे म्हटलेलं आहे की माऊलींनी गुह्य जे आहे ते प्रगट केलं आणि संपूर्ण विश्व जे आहे ते ब्रह्मरूप केलं. मग हा श्री गुरूंचा बोध प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी मी राहत नाही आणि जगतही राहत नाही, तिथे संपूर्ण ब्रह्म होऊन जातं. त्या ब्रह्मतत्वावर आपण आरूढ होतो. म्हणून मग माऊली म्हणतात, म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. अर्थात ज्यांना आपल्या जीवनाचं परम कल्याण करायचं असेल, त्यांनी त्या श्री गुरूंचं भजन करून कृतकृत्य व्हावं. ज्याप्रमाणे झाड आहे, त्या झाडाला आपण त्याच्या मुळाशी पाणी घातलं की ते झाड असं टवटवीत होतं. तसं आपण श्री गुरूंच्या भजनाने, श्री गुरूंच्या सेवेने कृतकृत्य व्हावं. श्री गुरु कोणाला म्हणायचं याचा विचारसागर ग्रंथामध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे. ते म्हणतात, गुरु कोण आहेत? जे क्षत्रिय आहे, जे ब्रह्मनिष्ठ आहे आणि जे कृपाळू आहे, त्यांना गुरु म्हटलं गेलेलं. क्षत्रिय म्हणजे काय? तर ज्यांचं शास्त्राचं अध्ययन झालेलं आहे त्यांना क्षत्रिय म्हणतात. ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय? तर जे ब्रह्मबोधावर आरूढ झालेले आहेत, ब्रह्मज्ञान ज्यांना प्राप्त झालेले आहेत, ते गुरुपदाला प्राप्त होतात. ज्यांच्या ठिकाणी ब्रह्मनिष्ठता आहे, ज्यांच्या ठिकाणी क्षत्रिय आहे आणि जे कृपाळू आहे, तेच फक्त गुरुपदाला योग्य आहे, असं त्या ग्रंथात सांगितलंय. कारण शिष्याच्या मनात अनेक शंका निर्माण होतात, अनेक प्रश्न असतात. मग त्या प्रश्नांचं निरसन व्हावं म्हणून श्री गुरूंचं शास्त्राचं अध्ययन असलं पाहिजे. आणि जोपर्यंत ब्रह्मबोध स्वतःला झालेला नसेल, तोपर्यंत ते दुसऱ्याला देऊ शकत नाही. म्हणून त्यांना ब्रह्मबोध झालेला असला पाहिजे. आणि कृपाळू जर ते नसतील तर ते शिष्याचा उद्धार करू शकत नाही. म्हणून त्यांच्या ठिकाणी कृपाळुत्व सुद्धा असलं पाहिजे. आणि या 3 गोष्टी ज्या व्यक्तीच्या ठिकाणी आहे, ती गुरुपदाला प्राप्त होते. मग ह्या गुरूंची सेवा कशा प्रकारे करायची, गुरु भक्ती कशी करायची, तर ते सांगतात की तन मन धनाने आपण श्री गुरूंची पूजा करायची. ती कशा प्रकारे करायची? तनाने श्री गुरूंची, आपल्या शरीराने, आपल्या देहाने श्री गुरूंची सेवा करायची. ती कशी करायची? तर श्री गुरु उठायच्या आधी आपण उठायचं, सडा संमार्जन करायचं, त्यांचे कपडे धुवायचे, त्यांचे पाय चेपायचे, त्यांना जेवायला द्यायचं. त्यांचं जेवण झाल्याशिवाय आपण जेवायचं नाही. ते झोपल्यानंतर त्यांचे पाय चेपायचे. अशी जे शरीराने केलेली जी सेवा आहे किंवा गुरुजींनी जे आपल्याला सांगितलं ते करणं, आपल्या देहाने करणं, किंवा पायी वारी जी केली जाते, हाताने टाळी वाजवणं, भजनात टाळी वाजवणं, ही देहाने केलेली सेवा आहे, देहाने केलेली भक्ती आहे. याला तनु अर्पण प्रकार म्हणतात. आणि मग मनाने श्री गुरूंची भक्ती कशी करायची? तर मनाने श्री गुरूंची भक्ती करणं म्हणजे श्री गुरूंनी जे काही आपल्याला सांगितलं, जे काही तत्व आपल्याला सांगितले, आपल्याला चिंतन करायला सांगितलं असेल, तर ते आपण अगदी अंतःकरणपूर्वक केलं पाहिजे. आपल्या मनाने त्यांनी आपल्याला चिंतन करायला सांगितलं असेल तर आपण चिंतन केलं पाहिजे. ज्या ज्या गोष्टींचा त्यांनी आपल्याला बोध केला ते आपण आपल्या आचरणात उतरवणं, याला मन अर्पण प्रकार म्हणतात. याचं फार सुंदर वर्णन माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायात केलेलं आहे. मानसिक पूजा श्री गुरूंची कशी करायची, तेव्हा ते सांगतात की जो आपल्या हृदयाचा चौरंग करायचा आणि त्या चौरंगाचे जे पाय आहे, ते पाय आहे विवेक, वैराग्य, शमदमादी, षटक आणि मुमुक्षुत्व. हे 4 पाय या चौरंगाचे आहेत. त्या हृदयरूपी चौरंगावर त्या श्री गुरूंना धारण करायचं, म्हणजेच आपल्या हृदयामध्ये श्री गुरूंना दृढपणे धारण करणं. त्यानंतर माऊली म्हणतात की संपूर्ण भेद दूर सारून ऐक्य भावाच्या ओंजळीमध्ये इंद्रिय रूपी
इंद्रियांचे ज्या फुललेल्या कळ्या आहेत त्याचे अर्ध्या आम्ही श्रीगुरूंच्या ठिकाणी देऊ. किती सुंदर वर्णन माऊलींनी केलंय बघा. जे आपले संपूर्ण इंद्रिय आहेत ते इंद्रिय आम्ही श्रीगुरूंच्या चरणाशी समर्पित करू आणि प्रेमरूपी जे सोन्याचे पैंजण आहे ते आम्ही श्री गुरूंच्या पायाला लेवू. अर्थात या ठिकाणी प्रेमाला माऊलींनी सोन्याच्या पैंजणाची उपमा दिली आहे. कारण जे सोनं आहे, जे अलंकार आहे ते शोभा वाढवतं. मग तसं गुरुसेवेमध्ये जे प्रेम आहे ते सुद्धा शोभा वाढवते. म्हणून या प्रेमाला सोन्याच्या पैंजणाची उपमा माऊलींनी दिली. तेव्हा माऊली म्हणतात की कृपया कोणाचा ऑडिओ चालू असेल तर बंद करावा, कारण मला इकडे डिस्टर्ब होत. तेव्हा माऊलींनी जी ही मानसिक पूजा आपल्याला सांगितली आहे ती मानसिक पूजा आपण त्या पद्धतीने केली तर त्याला मनु अर्पण प्रकार असं विचार सागरामध्ये म्हटलेलं आहे. आणि धन अर्पण प्रकार अर्थात धनाने श्री गुरूंची पूजा कशी करायची, तर आपलं जे धन आहे, आपले मुलं बाळ आहेत हे आपलं धन आहे, आपली पत्नी हे आपलं धन आहे, आपले आई वडील हे आपलं धन आहे, आपली जे घर आहेत, आपली जी जमीन आहे, जी गाडी आहे, जे काही आपल्याकडे आहे ते सगळं आपलं धन आहे. आणि हे धन आपण श्री गुरूंना समर्पित करायचं. आता समर्पित करायचं म्हणजे काय करायचं, त्यांना देऊन टाकायचं का? देऊन टाकलं तर आपलं कसं होणार? मग आपल्याला खायला प्यायला काही राहणार नाही. मग असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही, तर त्याचा अर्थ असा घ्यायचा की या सर्व गोष्टींवर आपल्याकडे असलेल्या धनाच्या ठिकाणी आपण आपली स्वतःची जी सत्ता लावतो ती सत्ता काढून टाकायची, आपला अधिकार काढायचा आणि तिथे श्रीगुरूंचा अधिकार, श्रीगुरूंची सत्ता लावायची. म्हणजे माझ्याकडे जे काही आहे ते माझ्या श्री गुरुजींचं आहे, ते माझ्या सद्गुरूंचं आहे, असा भाव याला धन अर्पण प्रकार म्हणतात. आणि अशा प्रकारे आपण श्री गुरूंची धनानी, मनानी आणि देहानी ज्या वेळेला आपण सेवा करतो तेव्हा ही सेवा केल्यानंतर ते काय करतात, तर माऊलींनी त्याचं उत्तर पण आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर सांगितलंय. नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. माऊली म्हणतात विशद बोध विदग्धा, खऱ्या रीतीने आपल्या साधकाला ज्ञान करून देण्याचं जे चातुर्य आहे ते फक्त माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी आहे. आणि विद्यारविंद प्रबोधा, साधकाच्या हृदयामध्ये जे विद्यारूपी कमळ आहे ते प्रबुद्ध करण्याचं सामर्थ्य हे संतांच्या, हे श्रीगुरूंच्या ठिकाणी आहे. ज्या वेळेला श्रीगुरूंचे शब्द आपल्या कानावर पडतात आणि ते शब्द आपल्या कानावर पडले की आपल्या हृदयामध्ये असलेलं विद्यारूपी जे कमळ आहे ते प्रबुद्ध होतं. प्रबुद्ध म्हणजे विकसित होतं. बघा, व्यवहारातलं जे कमळ आहे त्या कमळाला उगविण्याकरिता, विकसित होण्याकरिता जोपर्यंत सूर्याचे किरण त्याच्यावर पडत नाही तोपर्यंत ते विकसित होत नाही. तसं जोपर्यंत श्री गुरुरूपी, श्री गुरूंचे शब्दरूपी किरण आपल्या हृदय कमळावर पडत नाही तोपर्यंत आपल्या हृदयामध्ये असलेलं विद्यारूपी कमळ जे आहे ते प्रफुल्लित होत नाही. आता या ठिकाणी असलेला शब्द वापरलेला आहे, म्हणजे विद्यारूपी जे कमळ आहे ते आधी आपल्या ठिकाणी आहेच. अर्थात जर आपण बघितलं, विद्या हे आधीच आपल्या ठिकाणी आहे, ब्रह्मरूपता ही आधीच आपल्या ठिकाणी आहे. पण काय झालं, त्या ठिकाणी आवरण दोष आहे आणि तो आवरण दोष घालवण्याचं काम हे श्रीगुरु करीत असतात. अंधकार आहे, अज्ञान आहे आणि तो अंधार घालवण्याकरिता जोपर्यंत सूर्य किरणाचा संयोग त्या अंधाराशी होत नाही तोपर्यंत तो अंधार दूर होत नाही. मग आपल्या ठिकाणी असलेलं जे विद्यारूपी कमळ आहे ते विद्यारूपी कमळ मिटलेलं आहे. मग या मिटलेल्या कमळाला प्रबुद्ध करण्याचं काम, या मिटलेल्या कमळाला विकसित करण्याचं काम हे श्रीगुरु करीत असतात. मग या श्रीगुरूंची आपण अशा पद्धतीने सेवा केल्यानंतर ते कशा प्रकारे आपल्यावर कृपा करतात, तर ते स्पर्शाने कृपा करतात, नेत्र कटाक्षाने कृपा करतात, शब्दांनी कृपा करतात आणि स्मरणातून सुद्धा
कृपा करू शकतात. हे त्यांचं शक्ती सामर्थ्य आहे. त्याला शक्तिपात सुद्धा म्हटलं जातं. गुरु काय करतात? आपल्या स्पर्शाने आपल्या शिष्याचा उद्धार करतात. कशा प्रकारे? तर एक जो दिवा आहे, त्या दिव्या ज्यावेळेला आपण दिवा लावतो, ती वात आपण पेटवतो, ती वात दुसऱ्या वातेला त्या वातेचा स्पर्श झाला की ती वात सुद्धा पेट घेते. त्याप्रमाणे श्री गुरूंचा ज्या वेळेला आपल्याला स्पर्श होतो, त्या स्पर्शाने सुद्धा ते शिष्याचं कल्याण करतात. आणखी फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. जसं पैसाचा स्पर्श झाल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं, तसं श्रीगुरूंच्या स्पर्शाने शिष्याच्या ठिकाणी बोध निर्माण होतो. त्या बोधावर आरूढ श्रीगुरु त्याला करतात. आणि श्रीगुरु जे आहेत ते शब्दाच्या द्वारे सुद्धा आपल्या शिष्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करून देतात. ते कशा प्रकारे? तर त्याच्यासाठी सुंदर असं कोकिळेचं उदाहरण दिलंय. कोकिळा जी आहे ती आपले जे अंडे आहेत ते अंडे उगवण्याकरिता म्हणून कावडीच्या घरट्यामध्ये ठेवतात. आणि त्या कावड्याच्या घरट्यामध्ये ते आपले अंडे नेऊन ठेवल्यानंतर होतं असं, ते कावडे जे आहेत आणि कोकिळा जे आहेत त्या दोघांचीही अंडे पाहायला सारखे असतात आणि त्यांची पिलंही पाहायला सारखी असतात. मग कालांतराने त्या अंड्यातून जेव्हा ते पिलं बाहेर येतात आणि ते पिलं बाहेर आल्यानंतर आता आपल्या पिलाला आपल्या जवळ घ्यायचं असं कोकिळेला वाटतं आणि कोकिळा मग त्या घरट्याच्या जवळ जाते आणि त्या घरट्याच्या जवळ गेल्यानंतर ती कुहू 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 असं ओरडायला लागते. आणि तिचं ते कुहू कुहू ओरडणं ऐकून त्या पिल्लालाही वाटतं आपणही ओरडावं आणि ते पिलू सुद्धा कुहू कुहू करायला लागतं आणि बाकीचे कावकाव करतात. तेव्हा त्या पिल्लाला वाटतं आपला आवाज काहीतरी वेगळा आहे आणि आपला आवाज या कोकिळेशी मॅच होत आहे. तेव्हा हे कावडे हे आपल्या जातीचे नाही आणि म्हणून मग त्या आपल्या आईच्या आवाजावरून ते पिल्लू आपल्या आई बरोबर ते निघून जातं. हा शब्दाने केलेला उपदेश आहे. त्याला शब्दाने कोकिळेने आपल्या पिलाला शब्दाच्या द्वारे त्याच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करून दिली. तसे श्री गुरु आपल्या शब्दांनी शिष्यांचं कल्याण करतात. आणि श्री गुरु हे कृपा कटाक्षाने सुद्धा आपल्या शिष्याचा उद्धार करतात. ते कशा प्रकारे? तर त्याच्यासाठी कासवीचं उदाहरण दिलं. आपल्याला माहिती असेल, कासवी जी आहे ती जेव्हा आपल्या पिलांना जन्म देते तेव्हा तिच्या ठिकाणी दूध नसतं. मग आपल्या पिलांचा उदरनिर्वाह कसा करायचा? तर ती काय करते? आपले जे नेत्र आहे त्या नेत्राच्या द्वारे ती आपल्या पिलांच्या नेत्रामध्ये फक्त बघते आणि तिने आपल्या नेत्राच्या द्वारे आपल्या पिलांच्या नेत्रामध्ये जेव्हा ती बघते त्यावेळेला त्या पिलांचं पोट भरलं जातं. त्याचप्रमाणे जे श्रीगुरु आहेत, जे सद्गुरु आहेत, ते आपल्या कृपा कटाक्षाने आपल्या शिष्याचं कल्याण करतात. आणि श्री गुरु जे आहेत ते स्मरणातून सुद्धा शिष्याचं कल्याण करतात. ते कशा प्रकारे? तर त्यासाठी मत्स्यचं उदाहरण आहे. मत्स्य अर्थात मासा जो आहे, त्या मास्याने पिलं दिल्यानंतर ती पिलं कुठेतरी असतात आणि तो मासा कुठेतरी असतो. मग अशा वेळेला त्याचं पोट कसं भरणार? त्या पिलांचं पोट कसं भरणार? मग त्यावेळी काय होतं? ते जे पिलं आहेत त्या पिलांना भूक लागली की त्या मास्याला, त्या आईला त्याची जाणीव होते आणि ती चिंतन करते की माझ्या पिलांना भूक लागली, आता त्यांचं पोट भरावं. असं तिनं चिंतन केलं की स्मरणातून तिच्या पिलांचं पोट भरल्या जातं. त्याप्रमाणे आपल्या स्मरणातून श्री गुरु आपल्या शिष्यांचं कल्याण करतात. त्याच्यासाठी फार सुंदर उदाहरण उपनिषदांमध्ये आलेलं आहे. आपल्याला माहिती असेल, शंकराचार्यांचे जे शिष्य आहेत पद्मपादाचार्य, त्रोटकाचार्य आणि हस्तामलकाचार्य, हे जे शिष्य आहेत यामध्ये एक गिरी नावाचा शिष्य आहे. आणि हा गिरी नावाचा शिष्य रोज आपल्या सद्गुरूंचा पाठ ऐकतो, आचार्य शंकराचार्यांचा पाठ ऐकतो, पण त्याच्या डोक्यात, त्याच्या बुद्धीत काहीही बसत नाही. मग अशा वेळेला तो काय करतो? तर तो आपल्या गुरूंची सेवा करतो. तो श्री गुरूंच्या आधी उठतो, आचार्य उठायच्या आधी उठतो, त्यांची सेवा करतो, त्यांचे कपडे धुतो, त्यांचं स्मरण करतो. ते जेवल्याशिवाय तो जेवत नाही आणि ते झोपल्यानंतर त्याचे पाय चेपतो. अशी सेवा तो निरंतर त्याची चालू असते.
मग त्याला वाटतं आपल्याला केव्हा ध्यान व्हावं, आणि एक दिवस पाठाला सर्वजण बसल्यानंतर त्या ठिकाणी गिरी उपस्थित नसतात म्हणून शंकराचार्य विचारतात की आज गिरी कुठे आहे. तेव्हा शिष्य सांगतात की ते नदी काठी छटा धुण्याकरिता गेले आहेत. मग श्री गुरु म्हणतात जोपर्यंत गिरी येत नाही तोपर्यंत आपण पाठायला सुरुवात करायचं नाही, आपण गिरीची वाट बघू. तेव्हा जे बाकी शिष्य असतात ते आपल्या मनात विचार करतात की याला तर काही येत नाही आणि याला कितीही सांगितलं तरी याच्या डोक्यात तर काही बसणार नाही, मग अशा वेळेला याची वाट तरी का बघायची, असं ते मनात म्हणतात. कारण त्यावेळेला जे शिष्य होते त्या शिष्यांचं आपल्या आचार्यांपुढे बोलण्याचं धाडस नव्हतं. ते मनात बोलायला लागले आणि मग गिरी नदीच्या काठावरून जेव्हा निघाले तेव्हा फक्त स्मरणातून शंकराचार्यांनी त्यांना उपदेश केला. आणि ज्या वेळेला गिरी आपल्या पाठामध्ये उपस्थित झाले, त्या पाठामध्ये आल्यानंतर सगळ्यात कठीण असा जो त्रोटक छंद म्हटला जातो, त्या त्रोटक छंदामध्ये त्यांनी आपल्या गुरुचं वंदन 8 पादामध्ये त्या ठिकाणी केलं आणि त्या गिरींना त्रोटकाचार्य असं नाव पडलं. अर्थात ज्ञानी असेल, हुशार असेल त्यालाच श्री गुरु आपलं ज्ञान देतात असं नाही, तर जो निर्मळ मनाने त्यांची सेवा करतो, निर्मळ मनाने त्यांची भक्ती करतो, त्यांना सुद्धा ते ज्ञान देतात. आपल्या भारतीय जी शिष्य गुरु परंपरा आहे ही फार अशी समृद्ध शिष्य गुरु परंपरा आहे. आणि मग असे गुरु आपल्याला प्राप्त व्हावे, आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं असं आपल्याला वाटत असेल तर त्याकरिता ज्ञानेश्वर माऊली आहेत, तुकाराम महाराज आहेत, तुकडोजी महाराज आहेत, गाडगे महाराज आहेत, श्री गुलाबराव महाराज आहेत. आज हे सर्व संत मंडळी आपल्यातून निघून गेले म्हणजे ते आपल्याला बोध करू शकत नाही अशातला भाग नाही. कारण माऊलींचा जन्म हा 1200 मधला आहे आणि श्री गुलाबराव महाराजांचा जन्म हा 1800 मधला आहे. आणि 1800 मध्ये श्री गुलाबराव महाराजांना ज्ञानेश्वर माऊलींचा साक्षात्कार होतो. कारण गुरु हे अमर आहेत, गुरु हे प्रत्यक्ष देव आहेत. जोग महाराजांना माऊलींचा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो, तेव्हा या संतांना जर आपला मार्ग प्रत्यक्ष साक्षात्कार संतांचा होत असेल तर आपल्याला का होऊ नये. फक्त गरज आहे ती गुलाबराव महाराजांप्रमाणे आपण श्री गुरूंची भक्ती करावी. श्री जोग महाराजांप्रमाणे आपण श्री गुरूंची भक्ती करण्याची गरज आहे आणि तशी आपण भक्ती केली तर आजही हे संत आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचं ध्यान करून देतात. तेव्हा या श्री गुरूंच्या चरणी आज ही माझी व्याख्यानाची सेवा मी समर्पित करते. आणि या ठिकाणी सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीचे MJ कॉलेजचे जे संचालक आहेत डॉक्टर देवानंद सोनार सर, ते सर म्हणायच्या आधी माझे काकाजी आहेत आणि त्यांनी या ठिकाणी मला ही सेवा करण्याची संधी त्यांनी मला दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि या विद्यालयाचे प्राचार्य भारंबे सर, त्यांचे सुद्धा धन्यवाद. आणि आपण सर्व श्रोते वर्ग आज ही सेवा आपण श्रवण करत आहात त्याबद्दल आपलेही धन्यवाद. आणि पुनश्च सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. रामकृष्ण. मॅडम मी बोलू शकतो? हरिओम. सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेचं हार्दिक वंदन. नम्रता मॅडमांनी अतिशय चांगल्या प्रकारे गुरुपौर्णिमेचं विवेचन अतिशय सुलभ आणि सोप्या भाषेत आज केलेलं आहे. त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलंय की आपल्या इंद्रियातील सुप्त शक्ती जागृत करण्यासाठी श्री गुरूंची कशी मदत होते. आपल्या शरीरातील हरवलेले आत्मस्वरूपाचं सामर्थ्य श्री गुरूंच्या सहाय्याने आपण परत मिळवू शकतो. आणि श्री गुरूंची कृपा दृष्टी झाली तर कशा प्रकारे आणि ती कृपा कुठल्या प्रकारे होते, स्पर्शाने, नेत्राने, स्मरणाने, हे अतिशय उत्कृष्टपणे आज विवेचनातनं आज आमच्या लक्षात आणून दिलं. म्हणून मी त्यांना वंदन करतो आणि थांबतो.
आत्ताच नम्रताताईंनी आम्हाला खूप सुंदररित्या गुरूंबद्दल माहिती दिली. म्हणजे जेव्हा आपण शाळेत जातो त्या स्टेज पासूनच्या आधी, म्हणजे जेव्हा आपले आई वडील एक गुरु आहेत, त्या स्टेज पासून शालेय आणि आध्यात्मिक गुरु यांच्याबद्दल त्यांनी खूप सुंदररित्या विवेचन केलं, खूप सुंदररित्या त्यांनी मांडणी केली. आणि आध्यात्मिक गुरुकडून आपल्याला कशा प्रकारे आपल्याला प्राप्ती करू शकतो ज्ञानाची, आणि गुरुला देखील एक विद्यार्थ्याने शिष्याने समर्पण कसं करावं, कुठल्या माध्यमातून त्याने समर्पण करावं, हे खूप सुंदररित्या त्यांनी जे उदाहरणासकट आम्हाला सांगितलं ते खरंच खूप सुंदर सांगितलं. त्यानंतर व्यास मुनींनी जे गुरूंबद्दल त्यांनी सांगितलं ते देखील खरोखरच जे नवीन माहिती आम्हाला बरीच या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली. खरंच मी नम्रताताईंना मनापासून त्यांचे आभारी आहे की तुम्ही खूप सुंदररित्या आणि मार्मिक शब्दामध्ये तुम्ही गुरूंबद्दल आम्हाला माहिती दिली. हरिओम. मॅडम, यासाठी सोम डिपार्टमेंट योगा आणि नॅचरोपॅथी यांचं मी विशेष आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही गुरु पौर्णिमेचा हा लाभ उपलब्ध करून दिला. मी विशेष करून वाघ मॅडम आणि सोनाल सरांचं विशेष आभारी आहे आणि गुरु पौर्णिमेला आपल्याला वंदन करतो. हरिओम सर्वांना. सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवशी गुरुबद्दल, गुरुच्या भक्तीबद्दल आपल्याला खूप श्रवणीय अशी माहिती ऐकायला मिळाली, त्यासाठी नम्रताताईंचे मनापासून आभार. लाखों गुरु है जगत में पर एक भी नहीं काम का, सब स्वार्थों के नाम पर डंका बजाते नाम का, विश्वास का गुरु एक हो बाकी नहीं कुछ ख्याल दे, जो खास की पहचान दे ऐसे गुरु पर जान दे. गुरु अनेक आहेत, काही फक्त नावापुरते आहेत, काही आपला दैनंदिन व्यवहार चालवण्यापुरते आहेत. पण जो गुरु आपल्यामधला खरा अंधकार नाहीसा करतो आणि आपल्याला अध्यात्माकडे घेऊन जातो, तो खऱ्या अर्थाने गुरुच आहे. जो आपल्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश निर्माण करतो तो खऱ्या अर्थाने गुरु आहे. आणि त्या गुरुसाठी आपण आपलं संपूर्ण जीवन वेचलं पाहिजे. ताईंनी आपल्याला सुंदर या ठिकाणी गुरु परंपरा सांगितली. तीच गुरु परंपरा आपण योगशास्त्रामध्ये अभ्यासलेली आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य आणि मच्छिंद्रापासून पुढे गोरक्ष संहितेचा अभ्यास आपण करतो आणि पुढे सर्वच माऊलींपर्यंतच्या सगळ्या ही जी गुरु परंपरा आहे याचं सुंदर विवेचन ताईंनी आपल्या व्याख्यानातून केलं. संत साहित्यातील अनेक दाखले त्यांनी आपल्या या व्याख्यानातून आपल्याला या ठिकाणी दिले. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन जर कुठलं असेल परमेश्वर प्राप्तीचं, तर तो भक्ती योगच आहे. भक्तीशिवाय आपल्याला परमेश्वर प्राप्त होऊ शकत नाही. आणि हा संसार जर आपल्याला पार पडायचा असेल तर भक्ती योग रूपी नावेचे सुकाणू म्हणून आपल्या सोबत सद्गुरू हे सतत आपल्या पाठीशी असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण नुसतं भक्ती करून चालणार नाही. भक्ती क्या करते हो, भक्ती में भी धोखा है और बिना आचरण चरित्र पावे सारी भक्ती खोका है. आपल्याला जर सद्गुरूंनी सांगितलेलं आचरण जर आपल्याला करायला जमत नसेल, त्यांनी सांगितलेलं सच्चरित्राचं आपल्याला पालन करायला जमत नसेल, तर आपली सगळी जी भक्ती आहे हे फक्त एक खोका आहे, फक्त एक थोतांड आहे, फक्त एक अवडंबर आहे. आपण बाहेरून कितीही कपडे रंगवले तरी मनाने जर आपण त्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये रंगलो नाही, गुरुच्या भक्तीमध्ये जर आपण रंगलो नाही, तर आपल्याला कुठलंही इच्छित ध्येय प्राप्त होऊ शकत. मग हे गुरु म्हणजे कोण आहे? गुरु म्हणजे हाडामासाचा असतो का? गुरु म्हणजे भगवे कपडे धारण केलेला असतो का? नाही, गुरु हाडामासाचा नाहीये. गुरु कपडे धारण केलेला नाहीये. गुरु कोणी बाहेरून ज्ञान देणारा नाहीये. हा गुरु कोण आहे? वंदनीय राष्ट्रसंतांनी सुंदर त्यांच्या एका भजनामध्ये असं म्हटलेलं आहे, सब देवन का देव गुरु है, सब साधन का साध्य गुरु है, सब विद्या का ज्ञान गुरु है. आणि हे सांगितल्यानंतर ते पुढे असं म्हणतात, हे मी नाही म्हणत आहे, ऐसा वेद पुकारा शास्त्र धरा और जो उनका नाम जपता है जन्म सिधारा.
म्हणजे ज्याने कुणी त्या परमात्म्याचं सद्गुरूंचं नाव घेतलं तो कोण आहे, तर आपलं जे आपल्या ठिकाणी जे आत्मतत्व आहे त्या मूल तत्वाचा जो अनुभव ज्ञान गम्य विश्वात्मक देव तोची मानिला गुरुदेव. आपलं जे आत्मतत्व आहे त्याची जी अनुभूती येते तो खऱ्या अर्थानं आपल्याला गुरु आहे. आणि त्या गुरुचं दर्शन करून देण्यासाठी आपल्याला आपल्या भक्ती मार्गामध्ये सद्गुरूंची आवश्यकता आपल्याला निश्चितपणे भासत असते. आणि त्यासाठी आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. बडभाग मनुष्य तन पावा सूर्य दुर्लभ सब ग्रंथही गावा. सगळ्या ग्रंथांमध्ये नमूद केलेलं आहे. रामचरित मानस म्हणतं बडभाग मनुष्य तन पावा. आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि हा मनुष्य जन्म आपण त्या भक्ती मार्गाने आपल्या जीवनाचं कल्याण करून घेण्यासाठी आपण अवलंबावा. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये निश्चितच एक सद्गुरू मिळेल. सद्गुरूंना शोधावं लागत नाही, सद्गुरू सुद्धा आपल्याला शोधत असतात. फक्त आपलं जे पात्र आहे ते पात्र आपल्या आचरणाने भक्तीने आस्थेने आपल्याला शुद्ध करायचं आहे. सद्गुरूची कृपा आपल्यावर आपोआप होणार आहे. याचे अनेक दाखले आपल्या इतिहासामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर ती सद्गुरूची कृपा आपल्या सर्वांवर हो. सर्वांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या जीवनामध्ये आपलं आचरण अधिकाधिक चांगलं कसं करता येईल, आपल्याला अधिकाधिक भक्ती मार्गामध्ये कसं करता येईल, नामस्मरण भक्ती आपल्याला कशी करता येईल, श्रवण भक्ती कशी करता येईल याचं सर्वांनी चिंतन करावं, आचरण करावं. आणि त्या अनुषंगानं सद्गुरूंची कृपा आपल्यावर सतत होणार आहे. त्या सद्गुरूंचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. ज्यांनी ज्यांनी मलाही माझ्या जीवनामध्ये मार्गदर्शन ज्यांचं लाभलं त्या सर्व सद्गुरूंना मी आजच्या या दिवशी महत्वाच्या दिवशी त्यांचं सगळ्यांचं स्मरण करतो, त्यांच्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि तुम्हा सर्वांनाही पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी थांबवतो. ताईंचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय सुंदर माहिती आपल्याला आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्त अतिशय व्यस्त वेळेतून वेळ काढून आपल्याला या ठिकाणी वेळ दिला. त्याचे आभार व्यक्त करतो आणि माझं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी थांबवतो. हरिओम. हरिओम सर. हरिओम. शांतीपाठासाठी तयार व्हायचं आहे. पाठीच्या कणा ताठ ठेवा, डोळे बंद करून घ्या. आपण सुरुवातीला विश्वकल्याण प्रार्थना म्हणणार आहोत. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां पूर्णं भवतु लोका समस्ता सुखिनो भवन्तु
नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। ॐ शान्तिः। ॐ दोन्ही हातांची उंजळ अलगद आपल्या डोळ्यांवर घ्यायची आहे. हातांची उंजळी डोळ्यांची उघड झाप करायची आहे. सावकाश दोन्ही हात खाली घ्यायचे आहेत.